नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. देवाला नैवेद्य कसा दाखवावा बरं? नक्की नैवेद्य दाखवताना कोणत्या गोष्टी आवर्जून कराव्यात? चला जाणून घेऊया. मंडळी, कुठल्याही देवतेला जेव्हा नैवेद्य दाखवायचा असतो तेव्हा तो दाखवण्याची एक पद्धत आहे. त्यासाठी काय करायचंय तर नैवेद्याचं ताट वाढल्यावर त्यावर तुळशीपत्र ठेवायचंय आणि नैवेद्याचं हे ताट दुसऱ्या ताटाने झाकावं. देवासमोर पाण्याने एक चौकोनी भरीव मंडल करावं आणि त्यावर एक पाट ठेवावा आणि त्यावर हे नैवेद्याचं ताट ठेवावं. आता तुम्ही म्हणाल की चौकोनी भरीव मंडल पाण्याने करायचं, तर ते का बरं करायचं? तर देवापर्यंत कुठलीही गोष्ट यज्ञाद्वारे पोचवली जाते. पाण्याने केलेलं चौकोनी मंडल म्हणजे यज्ञवेदी आहे असा त्याचा अर्थ होतो आणि त्या यज्ञाद्वारे आपण देवतेपर्यंत हा नैवेद्य पोचवत असतो. त्यामुळे पाण्याचं मंडल आवश्यक आहे. डाव्या हातात पळी घेऊन पळीतील पाण्याने उजव्या हातात पाणी घेऊन ताटाभोवती शिंपडत फिरवावे. त्यानंतर एक पळी पाणी तांबणं सोडावे. डाव्या हाताने नैवेद्याच्या ताटावरील झाकलेले ताट उचलून उजव्या हाताने आतील अन्नाचे 5 घास देवतेला दाखवावे आणि एक 6वा घास दाखवताना लहान मुलास आई ताटातील भात प्रेमाने जसं भरवते तसा तो ईश्वराला भरवावा. तशी भावना करावी की आपण ईश्वराला घास भरवत आहोत आणि हे घास भरवताना मृगी मुद्रा करून भरवायचा आहे. मृगी मुद्रा कशी करायची आहे? हात उताना करायचा आहे. मध्यमा, अनामिका आणि अंगुष्ठ या तिन्ही बोटांना एकत्र करायचं आहे आणि 5 मंत्राचा उच्चार करायचा आहे. कोणते आहेत ते 5 मंत्र? तर ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे स्वाहा असं म्हणत घास ईश्वराला अर्पण करायचा आहे. आता हे जे श्लोक आता मी तुम्हाला सांगितले ते नक्की काय आहे? तर ही पंचप्राणांची नावे आहेत. आपल्या शरीरातील प्रमुख 5 वायूंची नावे आहेत. प्राण म्हणजे काय? तर तो आपला श्वास नाही, तर जीवनाची ऊर्जा. पण या 5 आवर्तनांबद्दल जाणून घेऊया. ओम प्राणाय स्वाहा म्हणजे मी हे अन्न प्राणाला अर्पण करतो, जेणेकरून ते माझ्या श्वसन संस्थेशी चांगले होईल. ओम अपानाय स्वाहा म्हणजे शरीरातील अशी शक्ती जी शरीरातील कचरा बाहेर काढण्याचं काम करते, त्या शक्तीला अर्पण करतो. ओम व्यानाय स्वाहा संपूर्ण शरीरात जो व्यापून राहतो, जो सर्व हालचालींचं नियमन आणि नियंत्रण करतो, अशा शक्तीचं इथे स्मरण केलं गेलंय. ओम उदानाय स्वाहा उदन म्हणजे मान आणि डोकं नियंत्रित करणारी, डोळे, जीभ, नाक, कान यांसारखे अवयव नियंत्रित करणारी शक्ती. बाह्य जगाला प्रतिसाद देणारी शक्ती. ओम समानाय स्वाहा म्हणजेच हृदय आणि नाभीच्या मध्ये स्थित आहे. पचन संस्थेला सक्रिय आणि नियंत्रित करणारी शक्ती. ही शक्ती उत्क्रांतीच्या पातळीवर कुंडलिनी आणि चेतनाच्या विस्ताराशी संबंधित आहे. या प्रकारे मंत्र म्हणत नैवेद्य दाखवल्यानंतर एक पळी ताम्हनात सोडून द्यावी. प्राशनार्थे पानीय समर्पयामी असं म्हणायचं आहे आणि एक पळी ताम्हनात सोडून द्यायची आहे. अर्थात देवाला पिण्यासाठी आपण पाणी देतो आहोत. शेवटी 4 पळ्या पाणी ताम्हनात सोडायचंय आणि प्रत्येक वेळी पाणी ताम्हनात सोडताना काही ओळींचा उच्चार करायचा आहे. जसं की अमृताभिधानमसि उत्तरापोषणं समर्पयामि, हस्त प्रक्षालन समर्पयामि, मुख प्रक्षालन समर्पयामि असे मंत्र म्हणायचे आहेत. शेवटी देवाला आवाहन करून म्हणायचं आहे, तुझ्या ठिकाणी माझी भक्ती अचल असू दे. इहलोकीची कामना पूर्ण होऊन पूर्णलोकी उत्तम गती मिळू दे. तुझ्या कृपाशीर्वादाने नैवेद्यार्थी वाढिलेल्या अन्नात
प्रसादत्व उतरू दे आणि ते अन्न भक्षण केल्यावर आम्हाला चांगल्या कार्याची प्रेरणा मिळू दे. असा नैवेद्य विधी असतो. यामध्ये मंत्र तुमच्या म्हणायचे लक्षात राहत नसतील तर तुम्ही कृती आणि भावना मात्र तीच ठेवा. त्याच भावनेने, प्रेमाने ईश्वराला नैवेद्य अर्पण करावा. लक्षात घ्या, नैवेद्य अर्पण करताना मनात अतिशय पवित्र भावना, श्रद्धा, विश्वास, भक्ती असावी. या क्रियेमुळे देवतेची ऊर्जा अन्नात प्रवेश करते आणि ती प्रसाद म्हणून भक्तांनी ग्रहण केल्यावर भक्तांनाही त्याचा लाभ होतो. धन्यवाद.